नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जळगाव जिल्ह्यातील एक गाव आहे. त्या गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. त्याच्या पोटी 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचे लग्न झाले आणि लहान मुलगी प्रिया लग्नाची राहिली होती. तिच्यासाठी स्थळ पाहणी सुरू होती. यामध्ये भुसावळ येथील एका गावातील स्थळ प्रियासाठी चालून आले. प्रिया ही दिसायला सुंदर होती, त्यामुळे तिला मुलगा जितेंद्र याने पसंत केले. काही दिवसातच दोघांच्या लग्नाचा बार उडवून देण्यात आला. प्रियाच्या घरची परिस्थिती गरीब होती, त्यामुळे साध्या पद्धतीने प्रिया आणि जितेंद्र याचा विवाह पार पडला. प्रिया दिसायला सुंदर होती, त्यामुळे जितेंद्र अतिशय खुश झाला होता. गावात त्याच्यासारखी पत्नी सुंदर नाही असं त्याला वाटत होतं. नव्याचे 9 दिवस निघून गेले. प्रिया आणि जितेंद्र यांचे देवदेव पण झाले आणि सुहागरात्रही पार पडली. प्रिया ही गरीब घरची होती, त्यामुळे जितेंद्र याच्या घरातील परिस्थिती पाहून तिने सर्वांची सेवा करायला सुरुवात केली. जितेंद्र हा सकाळी उठला की मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जायचा, त्यामुळे प्रिया ही घरी एकटीच असायची. दुपारपर्यंत तिच्या घरातील कामे करायची आणि नंतर आराम करायची. पण काही दिवस झाल्यानंतर जितेंद्र याने प्रियाला तुझ्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी काम पाहू का याची विचारणा केली. त्यावेळी प्रियाने होकार दिला. काही दिवसातच जितेंद्र याने प्रियाला काम पाहिले. काम पाहिल्यानंतर दोघेही कामाला जाऊ लागले. भुसावळ शहरात दोघेही घर काम करून राहत होते, त्यामुळे जास्तीत जास्त कामे हे भुसावळ येथील असायचे. प्रिया आणि जितेंद्र यांचा संसार बहरू लागला. याच दरम्यान जितेंद्रला एक मुलगा झाला, त्यामुळे प्रिया हिचा काम करण्यास खाडा पडला. जवळपास 3 ते 4 महिने प्रिया ही माहेरी राहिली. त्यानंतर सासरी आली. तेव्हा जितेंद्रने मी एक काम करतो, तू मुलाचा सांभाळ कर असं सांगितलं. त्यामुळे प्रियाने काम बंद केले आणि ती घरी एकटीच राहू लागली. मुलगा लहान होता, त्यामुळे दिवसभर त्याचे काम चालायचे. जितेंद्रला मात्र एकट्याला काम करायला नको वाटू लागले. त्याला मुलाची आठवण येऊ लागली. त्यामुळे त्याने प्रियाला एक मोबाईल घेऊन दिला. त्यानुसार जितेंद्र कामावर गेला की प्रियाला फोन लावून बोलायचा. प्रियाच्या हातात मोबाईल आला होता, त्यामुळे प्रियाने मोबाईलमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक सुरू केले. प्रियाचे शिक्षण हे 11वी पर्यंत झालेले होते, त्यामुळे तिला मोबाईलमध्ये सर्व काही कळत होते. त्यानुसार ती त्याचा वापर करू लागली होती. काही कालावधी निघून गेला. प्रियाचा मुलगा मोठा होऊ लागला होता. याच दरम्यान प्रियाला इंस्टाग्रामच्या माध्यमातून सचिन नावाच्या तरुणाची ओळख झाली. प्रियाने सचिनला सर्व काही विचारपूस केली. तेव्हा तो येथे राहत असल्याचे समजले. त्यामुळे प्रिया ही आनंदी झाली होती, कारण तिला आता सोशल मीडियावर गप्पा मारण्यासाठी तरुण भेटला होता. जितेंद्र हा कामावर गेला की प्रिया ही सचिनबरोबर बोलायला सुरुवात करायची. घरात फक्त मुलगा होता, त्यामुळे तिला काहीच बंधन नव्हते. त्यामुळे सचिन आणि प्रियाची घट्ट मैत्री झाली. दोघेही मोबाईलवर संपर्कात आले. इकडे जितेंद्र हा जेव्हा प्रियाला फोन लावेल त्यावेळी तो बिझी येऊ लागला. घरी आल्यानंतर जितेंद्र प्रियाला फोन बिझी का असतो असं विचारायचा, पण मी गावाकडे बोलते असं म्हणून ती चालकल प्रिया करायची. जितेंद्र याला काहीच कळत नव्हते, त्यामुळे तो समजून घ्यायचा. इकडे मात्र प्रिया आणि सचिन यांनी दोघांच्या जवळ यायचा प्लॅन सुरू केला होता. एक दिवस प्रियाने सचिनला राहत असलेला पत्ता पाठवला. त्यानुसार सचिन घरी आला. त्यावेळी त्याने प्रियाच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करताच प्रियाचे रूप पाहून सचिन याला आनंद वाटला. एवढे दिवस फक्त फोनवर बोलणारी प्रिया त्याला प्रत्यक्ष भेटली होती, त्यामुळे फोनपेक्षा अशी तू खूप सुंदर दिसते असं सचिन प्रियाला म्हणू लागला. त्यावेळी प्रियाला देखील आनंद वाटला. प्रियाचा मुलगा झोपलेला होता, त्यामुळे दोघांच्या घट्ट मैत्रीचे रूपांतर संबंधामध्ये झाले. दुपारी 2 वाजता आलेला सचिन याने प्रियाबरोबर 2 तास संबंध प्रस्थापित केले. प्रियाला देखील पतीपेक्षा सचिन शिक्षण घेतलेला आहे, त्यामुळे त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. 4:30ला सचिन घराच्या बाहेर पडला. संध्याकाळी जितेंद्र हा घरी आला आणि जेवण करून झोपी गेला. घरात जे काही झाले होते ते फक्त प्रियाला माहीत होते. त्यानंतर प्रियाने सचिनबरोबर जास्त संपर्क वाढवला. सचिन याला देखील लग्नाच्या अगोदर सर्व काही मिळू लागले होते, त्यामुळे तो आनंदात होता. जवळपास 4 ते 5 महिने दोघांनी एकमेकांच्या शरीराचा आनंद घेतला. आता मात्र सचिनला प्रिया नकोशी वाटू लागली होती, कारण सचिनच्या लग्नासाठी आता घरच्या माणसांनी सुंदर तरुणीचे स्थळ आणले होते.
त्यामुळे सचिनला नवीन तरुणी भेटणार होती. सचिन आता प्रियाच्या फोन मेसेजला उत्तर देत नव्हता. त्यामुळे प्रियाला राग आला. तिने सचिनला भेटायला बोलवले नाही तर मी जे काही झाले ते सर्व घरी सांगेल अशी धमकी दिली. त्यामुळे सचिन प्रियाला भेटायला गेला. तेव्हा प्रियाने तुझे लग्न होणार असल्याचे कळाले, मग माझ्याबरोबर कशाला संबंध केले असं जेव्हा प्रिया विचारत होती, त्यामुळे सचिनने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. कारण सचिन याने मुलगी पसंत केली होती आणि काही दिवसात साखरपुडा होणार होता. पण जेव्हा हे सर्व प्रियाला कळाले, तेव्हा प्रियाने सचिनच्या होणाऱ्या बायकोचा नंबर घेतला आणि तिला मेसेज करून सचिनबरोबर असलेले फोटो पाठवले. त्यामुळे सचिनचा विवाह मोडला. नवीन तरुणी सचिन याच्या आयुष्यात येणार होती. मात्र प्रियाने हे लग्न मोडले होते. त्यामुळे सचिन हा प्रियाच्या घरी गेला आणि भांडण करायला सुरुवात केली. तेव्हा गल्लीत राहणाऱ्या लोकांना हा काय प्रकार आहे हे लक्षात आले होते. कारण जितेंद्र हा कामावर गेल्यानंतर सचिन घरी येऊन काय करतो हे गल्लीतील लोकांना कळाले होते. जितेंद्र याच्या कानावर प्रिया काय करते हे कळाले होते. तेव्हा त्याचे डोळे उघडले. त्याने प्रियाबरोबर संसार करायला नकार दिला आणि प्रियाला घराच्या बाहेर काढले. त्यामुळे प्रिया ही एकटी मुलासह रूम करून राहू लागली. सचिनमुळे संसार मोडला म्हणून तिने भुसावळ पोलिसात तक्रार केली. त्यानंतर सचिन आणि प्रियाचे बोलणे कमी झाले. पण काही दिवस निघून गेल्यानंतर सचिन पुन्हा प्रियाजवळ आला. जे झाले ते झाले, आता भांडण नको असं म्हणून तो प्रियाबरोबर संबंध प्रस्थापित केले. रूम करून राहणाऱ्या प्रियाला आता कोणाचीच अडचण नव्हती. एक दिवस सचिन हा घरी आला तेव्हा त्याला प्रियाच्या मोबाईलमध्ये गणेश नावाच्या तरुणाबरोबर प्रिया बोलत असल्याचे लक्षात आले. सचिन आणि प्रिया दोघांमधले अंतर निघून गेले होते. त्यावेळेत प्रियाने गणेश याच्याबरोबर संबंध करायला सुरुवात केली. पतीला सोडले, सचिनबरोबर भांडण झाले म्हणून त्याला पण सोडले आणि गणेशला जवळ केले. असं सर्व काही प्रियाने 3 तरुणाबरोबर संबंध प्रस्थापित केले होते. सचिनला प्रिया म्हणायची की माझे काही चालू नाही. पण एक दिवस सचिन याने रात्री प्रियाचा अंदाज घेतला. त्यावेळी प्रिया साडी नेसून संध्याकाळच्या सुमारास बाहेर पडली. त्यावेळी सचिनने पाठलाग केला तेव्हा गणेश हा समोरून येत असल्याचे त्याला दिसले. प्रिया गणेश याच्याजवळ जाताच सचिन याने प्रियाचा हात धरून ओढले. सचिनला पाहून प्रिया घाबरली. काही वेळातच सचिनने शस्त्राने प्रियावर वार केला. जेव्हा गणेश मध्ये धावला त्यावेळी सचिनने तू मध्ये येऊ नको अन्यथा तुलाही मारतो असं म्हणताच गणेश मागे सरकला. सचिन याच्या डोक्यात प्रियाविषयी प्रचंड संताप निर्माण झाला होता. त्यामुळे त्याने प्रियाच्या पोटात देखील चाकू मारला. ज्या वेदनेने प्रिया ओरडत होती ती वेदना आजूबाजूला राहत असलेल्या लोकांच्या कानावर पडली. त्यावेळी लोक धावत आले. सचिन त्या ठिकाणाहून पळून गेला. प्रियाला लोकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. ज्या पद्धतीने प्रियाने सर्व साखळी तयार केली होती ती साखळीच पूर्णपणे तुटली होती. प्रियाने केलेल्या कारनाम्याची शिक्षा तिला मिळाली. पण सचिन विनाकारण या प्रकरणात अडकला आणि आयुष्य संपुष्टात आले. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल. तर पुन्हा भेटूयात नवीन एका स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.